शिंदेचा जर मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पाहिला तर त्यांनी एक चांगला कार्यकाळ केला असं आपण बोलू शकतो. काही प्रमाणात त्यांनी एक सामान्य माणसाचा मी मुख्यमंत्री आहे असं त्यांनी भासवण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात ते यशस्वीही झाले. लाडकी बहीण योजना त्यांच्या कार्यकाळात आली आणि या योजनेद्वारे त्यांनी महिलांचा पाठिंबाही जिंकला, महिलांचं मनही जिंकलं आणि निवडणुकीमध्ये याचा त्यांना फायदा झाला, महायुतीलाही फायदा झाला. तसंच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात वैद्यकीय सहाय्यता मदत मुख्यमंत्रीद्वारा तातडीने भेटत होती. त्यांचे जे सचिव होते मुख्यमंत्री कार्यालयाचे मंगेश चिवटे यांनी ह्या बाबतीत एक चांगलं काम केलं. महाराष्ट्रातील अनेक गोरगरीब रुग्णांना त्यांनी मोफत उपचार दिले मुख्यमंत्री निधीतनं. हे काम खूप चांगलं केलं शिंदेंनी. मराठा आरक्षण प्रश्न संदर्भातही शिंदे यांनी एक चांगलीच तळमळ दाखवली. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवण्याचाही त्यांनी एक प्रयत्न केला. सखे सोयऱ्यांचा GR त्यांनी वाशीमध्ये फडकावला, परंतु नंतर दबाव आला त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांचा आणि त्यामुळे त्यांनी त्यावर घुमजाव केला. परंतु तरी शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी शिंदे समिती स्थापन केली आणि त्यामध्ये लाखो लोकांच्या ज्या नोंदी होत्या त्या त्यांनी सापडल्या, ज्यामुळे लाखो मराठा यांना कुणबी सर्टिफिकेट भेटले. शिंदे यांचं काही ना काही थोडंफार काम राहिलं मराठा समाजासाठी. त्यानंतर शिंदे यांनी एक प्रतिमा जी आपली बनवली होती की मी सामान्य माणसांचा मुख्यमंत्री आहे, मी कुठेही लगेच मिसळतो सामान्य माणसामध्ये, त्यामध्ये ते यशस्वी झाले असंही आपण बोलू शकतो. शिंदे यांचा कार्यकाळ बघितला तर एक ठीकठाक कार्यकाळ राहिला, परंतु ते जास्त काही करू नाही शकले, हेच तेवढं खरं. त्यांचे हात शेवटी भाजपने बांधलेलेच होते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात काय चांगलं काम केलं त्यांनी? लाडकी बहीण योजना एक आणली, त्याच्या व्यतिरिक्त एक वैद्यकीय मदत निधी जो एक गरीब रुग्णांना दिला त्यांनी, त्याबद्दल त्यांनी चांगलं काम केलं की अजून काही केलं वेगळंच? कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये.